नमस्कार, प्राची किचनमध्ये आज तुमचं खूप खूप स्वागत आहे। आजची रेसिपी आहे म्हणजे बटाट्याचे स्नॅक्स बनवणार आहे मी रोल फ्राय करून। हे बघा 4 बटाटे घेतलेत मी असे उकडून, त्याच्याबरोबर 4 ब्रेड घेतलेत, असे कडा काढून घेतलेत, कॉर्नफ्लॉवर घेतले कोटिंगसाठी, तुम्ही ब्रेडचा क्रम वापरू शकता, थोडंसं लाल तिखट, धना पावडर, हळद, मीठ आणि जिरा पावडर घेतली आणि एक चीज क्यूब्स घेतले। तुम्हाला आवडतं तर तुम्ही वापरू शकता, नाही वापरला तरी चालतं तुमच्या आवडीप्रमाणे। चला मग आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। पहिली मी हे बटाटे किसून घेणार आहे आणि ब्रेड असे हे साईडचं कट करून घ्यायचं आणि मग वापरायचं। चला मग मी बटाटे किसून घेते। हे बघा मी बटाटा किसून घेणार आहे, हा 4 किसून घेणार आहे असं। हे बघा मी बटाटा किसून घेतलाय सगळा, असं 4 किसून घेतले। हे बघा बटाटे मी किसून घेतले, त्याच्यातच मी चीज पण किसून घेणार आहे। हे बघा असं। हे बघा मी चीज पण याच्यात किसून घेतलं। असं एक भांडं घ्या, त्याच्यात पाणी ओतून घ्यायचं। हे बघा आणि आपले ब्रेड आहेत ना, ते आपण पाण्यामध्ये टाकून ठेवूया। हे बघा असं मोडायचं नाही, असंच अखंड टाकायचं आहे, भिजत ठेवायचं थोडा वेळ, पाणी त्याच्यात मुरेपर्यंत। हे बघा हे बघा आपले ब्रेड भिजलेले आहेत, ते आपण आता पाण्यातून काढून घेऊया। असं पाणी सगळं काढून घ्यायचं आहे असं हे करून। हे बघा असे सर्व आपण काढून घेणार आहोत। हे बघा मी हे सगळं किसून घेतलंय, त्याच्यात मी आता कॉर्नफ्लॉवर घालणार आहे। सगळं नाही घालायचं आहे आपल्याला, 4 चमचे घालणार आहे। हे बघा भरून मी, हे बघा थोडंसं आपण लागलं तर हे वापरणार आहे परत पुन्हा। त्याच्यानंतर आपण हे मसाले ठेवलेत ना, मीठ वगैरे सगळं, ते सगळं घालायचं आहे आपल्याला। हे बघा मी सगळं टाकते, त्याच्यानंतर मी 2 चमचे तेल घालते। हे बघा आणि सगळं मिक्स करून घेणार आहे हाताने। हे बघा मी सगळं साहित्य याच्यात घातलं आहे आणि हातानेच सगळं मिक्स करायचं आहे, न पाणी वापरता। हे बघा सगळं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित। तुम्हाला एकदमच जर घट लागत असेल तर तुम्ही थोडंसं वापरू शकता। हे बघा थोडासा पाण्याचा हात मारणार आहे त्याला, थोडंसं। हे बघा जास्त नाही घालायचं आहे आपल्याला, फक्त व्यवस्थित कालवून घ्यायचं आहे ते मिक्स करून। हे बघा सगळं मिक्स व्यवस्थित मी हे करून घेतले गोळायचा। आपल्याला कॉर्नफ्लॉवर नाही लागलं आहे, हे बघा मी ठेवून दिलं आहे, नंतर आपल्याला थोडंसं कोटिंगसाठी लागणार आहे। हे बघा हे बघा ते आपण पाणी काढून ठेवलेलं नाही ह्याच्यातलं ब्रेडमधलं, ते असं घ्यायचं आहे आणि हा त्याच्यात गोळा घालायचा आहे असा, आणि त्याला कवर करायचं आहे असं व्यवस्थित।
असे सगळे करायचे तयार. दुसरा मी दाखवते तुम्हाला परत. असं मस्त असं हे करून घ्यायचं आहे गोल. अशा आपण सगळे बनवून घेऊया. हे बघा आपले सगळे गोल तयार झालेले आहेत सारण भरून. चला हे ठेवून देऊया. हे बघा मी कॉर्नफ्लॉवर ठेवले ते वाटीत. हे घेणार आहे आणि याच्यात थोडंसं पाणी घालून मी तयार करून घेणार आहे. थोडंसं पाणी टाकून पेस्ट. हे बघा पाणी टाकलं याच्यात मी थोडंसं आणि ते मिक्स करून घेणार आहे. हे बघा एकदम पातळ नाही करायचं आहे आपल्याला कोटिंग. हे बघा मी ते तळून घेतलेत ना आणि हे सारण राहिलेलं आहे त्याचं पण आपण बनवणार आहोत. पण आपण थोडंसं आधी हेच एवढेच बनवून घेऊया तळून, की लागेल तसं मी बनवून घेणार आहे. ते गरम गरम छान लागतं खायला. चला मग बाकीचा सुरुवात करते मी. इथे बघा मी कढई ठेवले. कढईमध्ये तेल तापत ठेवणार आहे. आपण गॅस पेटवून घेऊया आणि आपलं तेल तापवून घेऊया कढईतलं. आपलं कढईतलं तेल तापतंय तर आपण हे कोटिंग करून घेऊया जे आपण तयार करून ठेवले ना. हे बघा जे आपण तयार करून ठेवलेलं हे करून घेऊया. हे बघा सगळं असं डीप करायचं आहे एक एक आणि ह्याला रव्यामध्ये असं म्हणजे कोटिंगमध्ये असं हे करून घ्यायचं आहे. ब्रेड क्रम असतो ना तो. असं सगळं मी एक एक करून घेणार आहे. हे बघा मी सगळे असे बुडवून ठेवते. जास्त आपल्याला हे नाही करायचं आहे. हे बघा मस्त असे सगळे अशा करून डीप करून याच्यात कॉर्नफ्लॉवरमध्ये असं लावून घ्यायचं आहे त्याला कोटिंग व्यवस्थित. मस्त लागतंय खायला. तुम्ही पण तुमच्या घरी नक्की एकदा बनवून बघा. हे बघा असं मी सगळे हे करून घेते असे लावून यांना. हे बघा मी सगळं लावून घेतलंय सगळ्यांना. ते मी तळून घेणार आहे. तेल तापत ठेवलेलं आहे आपलं. आपण चेक करूया आपलं तेल तापलंय का. आपलं तेल तापलंय का चेक करून घेऊया. हे बघा आपलं तेल तापलेलं आहे छानपैकी. मी एक फक्त गोळा टाकून बघितला. हे सगळे फ्राय करून. हे बघा तेल तापलेलं आहे. मी एक हळूहळू सोडायचं आहे आपल्याला. हे बघा बारीक ठेवायचं आहे गॅस.
चमच्याने तेल घालूया त्याच्यावर थोडं थोडं. हे बघा. दुसऱ्या बाजूला आपण हळू परतून घेऊया. जरा हळू करा, तेल अंगाला म्हणजे हातावर वगैरे पडू शकतं. जरा गॅस बारीकच ठेवा फ्राय करताना. आतमधलं सारण जरा हे व्हायला पाहिजे ना, मस्त कुरकुरीत व्हायला पाहिजे. हे बघा मस्तपैकी आपले फ्राय झाले. ते मी काढून घेणार आहे एक 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 एक. झाऱ्यामध्ये काढून घेते. असेच सगळे बाकीचे मी तळून घेणार आहे. बरोबर काय झालं चालू आता. हे बघा आपलं झालेलं आहे सगळे तळून. हे बघा आपले सगळे फ्राय झालेले आहेत. काढून घेते प्लेटमध्ये. काढून घेऊया हे सगळे म्हणजे आपण फ्राय करून घेतले आपले स्नॅक्स. बटाट्याचे रोल. हे बघा आपले फ्राय झालेले ते. आपण त्याच्यावर जरा किसून घालूया, चीज किसून घालूया. मस्त दिसतं. तुमच्या पण तोंडात पाणी सुटलं ना. माझ्या तोंडात तर खूप पाणी सुटलं आहे. मुलांना तर असलं खूप आवडतं. आणि असे पाहुणे वगैरे आले, गेस्ट आले की असं हे त्यांना स्नॅक्स खूप आवडेल. बटाटा रोल. हे बघा मस्त भरपूर त्याच्यावर चीज घाला असं किसून. आणि सॉस बरोबर सर्व करा. चटणी सॉस काही तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घेऊ शकता. हे बघा आपले हे तयार झालेत रोल. बटाटा रोल मस्त आले चीज वगैरे घालून. हे बघा मस्त आवाज येतो. मस्त फ्राय आतमधनं मस्त हे झाले. मी तुम्हाला एक कापून पण दाखवते सुरीने. हे बघा मस्तच भारीच. असं पण तुम्ही घरी बनवा. तुम्ही पण मस्त असं बनवून तुमच्या मुलांना, तुमच्या घरातल्या माणसांना वगैरे द्या हे करून. आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, कॉमेंट मात्र नक्की करा. भेटूया अशीच एक नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत मस्त खा, मस्त रहा. हे बघा नमस्कार.